हाय, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज थोडी ब्लॉगची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली. आज आम्ही बाहेर आहोत. बाबूला डॉक्टरकडे आणली होती. आदल्या दिवशी डॉक्टर्स अवेलेबल नव्हते म्हणून काय भेटलं नाही. डॉक्टरांना काहीच दाखवलं नाही आणि तो खूप आजारी होता. थाप वगैरे भरला त्याला, त्याच्यामुळे ते तर आणि तनु बघा इंट्रोडक्शन नाव काय त्या त्याचं. बंगल्याचं? बापू खैरे. बापू खैरे. बापू खैरे. हा, तो इकडे मला बोलले इकडे तुझ्यासाठी बांधून ठेवलं. कधी आलीस की आपल्या घरी मी इकडे यायची. बापूस बाजारामध्ये काम करत आहे. काय करतोय बापूस? बाजारात काम करतोय. आणि पैसा भेटला दिसला काय? झालं, भेट झाली मग? ते मला चल तेवढ्यात माझे बाळ चल बोलताय बोलताय. आणि इथं फोटोशूट यांचा चालू होता. आता डॉक्टर अवेलेबल नव्हते, डॉक्टर आले नव्हते म्हणून इथं फोटोशूट चालू होता. छान असं क्लिनिकच्या बाजूला ग्रीनरी आणि चल scenery फक्त चल. होती. खूप भारी तू थांबू नको. फ्रेश वाटत हे होतं. इकडे तू फोटो बोलत होती काढायला. मग डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर बोलले मी रस्त्यामध्येच आहे, येतोय, क्लिनिकवरून निघालो आहे. तर डॉक्टरांच्याच क्लिनिकच्या बाजूला, माझ्या घराच्याच बाजूला एक ट्रॅक्टर होता. तर त्या ट्रॅक्टरवर बाबूला बसवलेली आणि तो त्याचं खेळत होता. तुला घाबरत नाही? तुला भीती नाही वाटत? काय करशील? काय करशील बोलतोय? ते बॉल घे, राहतात बॉल घे. बॉल दे. तू खेळ खेळ, गाडी फिरव. बाबा असं आधी गाडी चालव. गाडी चालव, पुढे बाबू पुढे नाही जाय ना. हा बाबू. पीक 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 पीक. पडशील खाली नको. असंच पडशील तर काय तुला जमणार नाही. अरे वा. भू 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 भू. पीक पीक. अरे टाकेल 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 टाक. पीक पीक. गाडी चालू, गाडी चालू, चालू 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 लवकर. हॉर्न वाजव, हॉर्न वाजव, हॉर्न वाजव, हॉर्न वाजव, हॉर्न वाजव, हॉर्न वाजव. हॉर्न इथे गाडी नाही पुढे. पीक पीक. काय कुठं होतं कुठे डॉक्टर? घेर टाकताय तो. डिस्टर्ब नो, नो डिस्टर्ब. घेर टाकताय. गाडी चालव आधी. हॉर्न वाजव, हॉर्न वाजव. त्याला जोर आलाय गाडी चालवायला. एवढं काय निघलं का नेणार ना निघलं. त्याला पिक पिक बोलला का त्याला हा हे कर, हसायला येतं. खरे बोला हो. खरे खरे बोला ना. हॉर्न वाजव, हॉर्न वाजव. तसं ना, हॉर्न नाही. पिक पिक बोला. तो तर कसा हसतोय ग बाई. वाजव, वाजव. ना शेट कोणाला नाही, तो बापसालाच देतोय. धर बोलतोय बापसाला.
कसा काय रे कसा कसा काय रे कसा. मग डॉक्टर आल्याच्या नंतर मग डॉक्टरना दाखवलं, डॉक्टरांची भेट घेतली, औषधं वगैरे सर्व समजवलं आणि मग फायनली आम्ही घरी आलो होतो. तर बाबूला इथं व्हिडिओ औषधं बघते पण पाजलं इथं आणि इथं त्याला गालातल्या आमच्यासोबत गालात बसवली हसतोय. होती बाहेर. आणि इथं खैरे नदीवर जात होते तर त्यांच्या ते गलाची तयारी करत होते. गल तुटला होता त्यांचा तर ते लावत होते आणि तनु तर बसलेली, तो व्हिडिओज आम्ही शूट केलेले तिथे बाबूचे तेच ते रिपीट बघत होते. इकडे पाऊस पण खूपच पडत होता सकाळपासून. आता काय खैऱ्यांचं गल लावून झालेलं आहे, ते निघाले. गुड मॉर्निंग बोला बघू दे. बाबूला घेऊन आतमध्ये अय आम्ही गुड दोघं मॉर्निंग बोला. झोपलो आणि हा दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी ह्या दोघांची मस्ती चालू होती इकडे. गुड मॉर्निंग. बाबू गुड मॉर्निंग बोल. गुड सुप्रभात. मॉर्निंग. शुभप्रभात. शुभप्रभात. आपण सुप्रभात नाही बोलत, आपण नमोबुद्धाय जय भीम बोलतो. हा काय रे. पण चांगलं झालं. सतीश भाऊ तिथं बघा. आलात ब्लॉग मध्ये बाबू. अय बाबू नाक आलं. बाबू नाक आलं का. बस काय नाही अरे आलू के चालू बेटा कहाँ गए थे, बैगन की टोकरी में सो रहे थे. आज काही सकाळी नाश्ता वगैरे बनवला नव्हता, बाबूला खूप ताप होता म्हणून मग बाहेरून वडापावच मागवला होता. मग ते आम्ही सर्वांनी खाल्ला फ्रेश वगैरे होऊन. मग तर माझं बाळ खूपच रडत होतं, मी त्याला घेतली आहे, त्याला झोपवायचा प्रयत्न करत होते. मग तो थोड्या वेळाने झोपला थोडंसं खेळून. बाबूला झोपवले आणि मग इथं ही लोक जेवत होते तिघंजणं, बघू शकता तुम्ही. जेवणामध्ये काय स्पेशल नव्हतं, कालची मच्छी होती घेतलेली, ती मी फ्राय केली आणि डाळ भातच बनवला होता. आणि सकाळी तर आम्ही वडापावच नाश्त्यामध्ये खाल्ला, कारण की इच्छाच नव्हती जेवण बनवायची. आणि आज तनू जाणार पण होती घरी मुंबईला, त्याच्यामुळे मग म्हटलं चल जाऊ दे, आज काय भाजी वगैरे काय बनवत नाही, मच्छीच बनवते तिच्यासाठी. मग मच्छीच बनवली. त्याच्यानंतर बाबू उठला झोपेतून, तर त्याला थर्मामीटरने चेक करत होती त्याचा ताप. तर बघू शकतो तो कानामध्ये थर्मामीटरच टाकत होता, त्याला ओरडत होती नको टाकू म्हणून. मग तो खूपच आगाऊपणा करत होता, चेक वगैरे करून दिलं ना त्याने मला टेम्परेचर. मग त्याच्या बाबाला सांगत होता घे म्हणून, तूच कर म्हणून टेम्परेचर चेक. धर म्हणून त्याच्या काकेतला. हा धर, लाव धर. तुम्हाला बोलतोय लाव धर. दाबा. काय बोला माहितीये, धर लाव धर. इथं बस कानात बोट घालून का बजायला. थांब. अरे मला टेम्परेचर कसं समजणार. हे दोघं काही टेम्परेचर चेक करून देत नव्हते, मग मीच घेतलं आणि मीच घेतलं. बघू शकता तुम्ही आता 99 ताप आहे. तर थोडंसं तापच होता त्याला, खूप चिडचिड करत होता, म्हणून तो बाबाच्या मांडीवरतीच गेला झोपायला. आणि मग थोड्या वेळाने त्याला
आणि हे बऱ्यापैकी शेवया त्याला मी भरवल्यात. खूप आणलेल्या होत्या, म्हणजे थोडीशीच फक्त राहिली होती. खूप त्याला खोकला झालेला, त्याला उलटी होत होती, बघू शकता तुम्ही. मग त्याला झोपवली, खाऊन त्याला झोपच आली होती. त्याला थोडंसं भरवलं आणि झोपवली. तर इथं मी थर्मामीटरने त्याचा ताप चेक करणार होते. तर थर्मामीटर घेतलं होतं हातामध्ये. थर्मामीटरने चेक करत होती तर 100च्या वर गेला होता ताप. मग फायनली बघितलं, रिझल्ट आला तर 101 ताप होता बाबूला. तर खूपच टेन्शन आलं होतं मला, कारण की खैरे नव्हते. खैरे गेले CNG भरायला गेले होते. तर मी आणि तनूच होतो घरामध्ये. मग त्यांना फोन केला काय करायचं, तर मग ते बोलले नाही डॉक्टरकडे घेऊन जाऊ आपण. तोपर्यंत म्हटलं त्याचं डोकं खूप गरम होत होतं. तर मग मी मिठाचं पाणी घेतलं थंड आणि त्याच्या पट्ट्या वगैरे केल्या, पण ते काय त्यांनी लावूनच नाही दिला. तो झोपेत होता म्हणून त्याला काही जमलंच नाही, म्हणजे त्याला गार वाटत होतं. तर मग ते फक्त 2 वेळा लावलं आणि मग सोडून दिलं. आणि त्याला खोकला एवढा होत होता की अजिबात तो खालती राहत नव्हता. खूपच जास्त खोकला होता. फायनली आम्ही निघालेलो. रात्री 10:30-11 वाजले होते डॉक्टरकडे जाण्यासाठी. आम्ही 4 जण गेलो होतो. मी, सतीश भाऊ, खैरे आणि तनू. बाबूला घेऊन तनूला जायचं होतं, तर सतीश भाऊ बोलले नाही चला ती जाऊन येऊ आपण. तर मग ते लोक तयारीमध्येच होते आलेले. आणि तिला घरी जाऊन परत मग निघायचं पण होतं. तरीसुद्धा ती आली बाबूसोबत. मग डॉक्टरांना दाखवलं तर बाबूचं वजन वगैरे चेक केलं. आणि मग डॉक्टरांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मग घरी आल्याच्या नंतर डॉक्टरांनी जी औषध दिलेली ती बाबूला औषध वगैरे पाजली आहे. आणि मग इथं माझ्या नवऱ्याचं रमी चालू होतं. तो रमी खेळत होता, तर मी त्यांना वरडत होती, तर ते मोबाईल त्यांनी उलटा करून ठेवले. मग तनू निघाली होती मुंबईला जाण्यासाठी, बघू शकता गेली आहे ती. तर आता आम्ही जेवलोही नव्हतो, आता जेवण वगैरे घेतो. बाबूला औषध वगैरे पाजलं आहे, दूध दिलं आहे बाबूला. आणि असाच माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.